तर कसे आहात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. बॅकपॅक विथ ट्रॅक्स. मी प्रतीक साळुंके आणि आपण आहोत थायलंडमध्ये. तर थायलंडच्या मागच्या व्लॉगमध्ये आपण आलो मुंबईवरून फुकेतला. तो आम्ही जेव्हा थायलंडचा प्लॅन केला तेव्हा इंडियासाठी थायलंड विजा फ्री होता आणि थायलंडची करन्सी 1 थाई बात इज इक्वल टू ₹2.4 to 2.5 एवढी होती. फुकेतला पोहोचल्यावरच एअरपोर्टवरून आपण पहिलं घेतलं ते सिम कार्ड आणि एअरपोर्टवरून पब्लिक ट्रान्सपोर्ट बस पकडून आपण पतॉंगला आपल्या पहिल्या स्टेवर पोचलो. त्याच्यानंतर आपण बाईक रेंट करून एक्सप्लोर केला कॅरॉन बीच, चिल्वा मार्केट आणि इकडचं लोकल थाय फूड. मग पतॉंगची फेमस नाईट स्ट्रीट पण आपण एक्सप्लोर केली. आणि आजच्या व्लॉगमध्ये आपण फुकेतवरून क्रॅबीला जाणार आहे बाय रोड. ऑलमोस्ट 170 किलोमीटरची जर्नी. सो स्टे ट्यून गाईज, लेट्स स्टार्ट द जर्नी. व्हेरी गुड मॉर्निंग गाईज, तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आपण आहोत फुकेतमध्ये. आम्ही निघतोय क्रॅबीसाठी जायला. हे जे हॉटेल आहे ना, त्या हॉटेलचा हा मेन रोड आहे, हा सिंगल वे आहे. तर तुम्हाला इथे बाईक रेंट पण बाजूलाच मिळेल. मी काल इथूनच बाईक रेंट केली होती. नाईस. सो ही कार बुक केली आहे बोल्ट ॲपवरून. मागे स्पेस पण आहे. गाईस, आम्ही निघालो, आमच्या हॉटेलमधून चेकआउट केलं आणि आता आम्ही आलो आहेत बस टर्मिनल 2ला. हे आपण फुकेतला जिथे थांबलेलो पतंग बीचजवळ, तिथून हे जवळजवळ हाफ ॲन आवर लांब आहे. आणि इथे तुम्ही शेअरिंग टॅक्सीने पण येऊ शकता. जिथे पतंग बीच आहे तिथून शेअरिंग मिनी बस पण निघतात, तिथून पण येऊ शकता. किंवा एक ग्रॅबचं ॲप्लिकेशन आहे, जसं आपल्याकडे ओला उबेर आहे तसं ग्रॅब ॲप्लिकेशन आहे आणि एक बोल्ट म्हणून ॲप्लिकेशन आहे. तर असे 2 ॲप्लिकेशन जे ट्रॅव्हलिंगसाठी इथे यूज करतात, मेन म्हणजे टॅक्सी बुक करायसाठी वगैरे. तर आम्ही बोल्टमधून टॅक्सी बुक केली आणि आमचे इथे यायला 324 बात झाले दोघांचे मिळून. हे आहे बस टर्मिनल 2, जिथून तुम्हाला क्रॅबीला बस मिळते. इथे तिकीट बुक केली आहे, ते कशी केली तुम्हाला दाखवतो. क्रॅबीला जायचं स्वस्तामध्ये. हे आहे बस टर्मिनल 2 आणि या बस टायमिंग्स आहेत. सकाळी 6:30ला बस चालू होते आणि 11:30ची आम्ही आता बस पकडतो. ही मिस झाली. तर सकाळपासून 6:30पासून रात्रीपर्यंत आहे बसेस चालू, 8:30पर्यंत. सो सगळ्या बसेसची प्राईस सेम आहे, 170 बात पर पर्सन. सो इथून तुम्ही बुक करू शकता. आणि मी सांगेन, जर तुम्ही असं ट्रॅव्हल करत असाल ना तर सकाळी मोस्टली लवकर या. कारण की कसं होतं की आता 3 तासाचा प्रवास आहे आणि ऑलमोस्ट आता इथून पोचायला आम्हाला 2:30-3 वाजतील क्रॅबीला. ही 17 नंबरला लागते. हा 18 नंबर आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर 17. हा प्लॅटफॉर्म नंबर 17 इथे लिहिलं आहे. ही बस आहे. पूर्ण बस टर्मिनल आहे. तर ही तिकीट आहे आपली. कम्फर्टेबल आहे ना. आणि बरोबर 3.5 तासामध्ये आम्ही उतरलो आहे इथे. म्हणजे बसमध्ये जर तुम्हाला ॲव्हनॉंग बीचला जायचं, मोस्टली ॲव्हनॉंग बीचलाच जातात, तिथून तुम्हाला टॅक्सी पण मिळते. टॅक्सी किंवा अशी मिनी व्हॅन मिळतात. आम्ही आता 100 बात दोघांचे भरलेत. 17 किलोमीटर आहे. 100 बात भरून तिथे जायचं आहे. आता बघूया. मोस्ट ऑफ सगळेच जण तसेच करतात. मिनी व्हॅन VIP भारी आहे मिनी व्हॅन. इथे आता रिक्षा पण आहेत. ज्या रिक्षाला बाजूला स्कूटी लावल्या आहेत आणि रिक्षा बनवली. आता टुकटुकमधून जात आहोत आमच्या स्टेजवर. 2 किलोमीटरवर आहे. हा आहे ॲव्हनॉंग बीच, ॲव्हनॉंग स्ट्रीट ऑफ मार्केट.
आणि हे आज आपला स्टे हात सूट. तर मित्रांनो 2 नाईटसाठी आपण हा स्टे बुक केला आहे आणि या स्टेचं नाव आहे आहात सूट आणि जो की 2 किलोमीटर्स लांब आहे आपला एवनांग बीच पासून. तर हा स्टे कसा आहे मी तुम्हाला दाखवतो. ते एंट्री केली ही मस्त असा हा वॉर्डरोब मोठाच्या मोठा. हे अम्ब्रेला पण देतात. मागच्या हॉटेलमध्ये पण अम्ब्रेला होता. मस्त अम्ब्रेला वगैरे दिलाय. ड्रायर पण दिलाय त्यांनी. हा मस्त मिरर. केटल आहे. कॉफी वगैरे ते दिलंय. ओके ग्लास आहेत. 2 वॉटर बॉटल्स आहेत. आणि मी हा ऑनलाईन बुक केला म्हणून हा मला जास्त स्वस्त पडला कारण की जेव्हा मी डायरेक्ट बुक करत होतो हा 3500 बात मला दाखवत होता आणि जेव्हा मी ऑनलाईन बुक केला हा तर मला हा 3100 बात दाखवला. सुंदर आणि महत्त्वाचं एक अजून म्हणून हा व्ह्यू. हा पूल आहे खाली. मस्त प्रॉपर्टी आहे. शांत एकदम. वॉशरूम दाखवतो असं आहे. नंबर क्लीन आहे यार. आणि हा शॉवर एरिया. हँड शॉवर आहे. हा गिझर आहे. शॅम्पू आणि शॉवर जेल. इकडे बाईक रेंट केली आहे आम्ही स्कूटी. तर स्वप्नलीच्या कपड्यांना मॅच होती. पिंक कलर 200 बातला मिळाले आणि हे टिल आपल्याला उद्या रात्री 9 वाजेपर्यंत मिळाले. 9 PM. झुमर एक्स. थँक्यू. थँक्यू. मार्केट त्यांच्यावर फोटो काढायचे असतील ते पैसे घेतात. नाईट लाईफसाठी एक नंबर आहे इथे. पण क्राऊड कमी आहे. हॅपी आवर्स वगैरे चालू असतात इथे. मस्त आहे वरती पण रूफटॉप वगैरे आहेत. इथे पण रूफटॉप आहे. वरती बसू शकता. जर तुम्ही एवनांग बीचला येणार असाल तर आणि शॉपिंग केली नसेल ना तर गर्ल्ससाठी मी सांगतो ही स्टोरी लुक म्हणून आहे ना ते मस्त आहे. ते खूप चांगले चांगले ड्रेसेस आहेत बीचवर वेअर करण्यासाठी. खूप सुंदर आहेत. दाखवा दाखवा भारी आहे. अरे ते गर्ल्स शॉपिंगसाठी भारी आहे. अरे खरंच ती शॉपिंग कराल इसलिए कडक आहे ना. भारी आहे यार. नाईस. तर इथे पासपोर्ट कवर आहे. पासपोर्ट कवर 70 बातला. त्याच्यामध्ये एक नेम आणि एक लोगो फ्री आहे. तर लोगो म्हणजे तुम्ही ह्याच्यातले लोगो कोणते पण घेऊ शकता. भारी आहे रे. तुम्हाला कॅमेरा मिळाला. स्वप्नाला कॅमेरा आहे याच्यात. माझ्याकडे पण आहे. हवा हा लावू काय हे गळ्यात घातलं त्याला. एक्सप्लोर. काय मिळालं मला. हा किचन घेऊ आहे. थँक्यू अमीन फॉर गायडिंग अस अँड गिविंग गुड डील्स. तर हे जे आम्ही करतो आहे याच्यामध्ये 7 ॲक्टिव्हिटीज आहे. कायाकिंगच्या. एक स्विमिंग आहे. क्रिस्टल लगूनमध्ये फिश फीडिंग आहे. फिश स्पा आहे. विजिट पायनॅपल फार्म आहे. ओके. रबर टॅपिंग आणि एलिफंट फिलिंग. Pineapple farm is, I think, no had now. Just season. ओके. आणि हे केल्यानंतर ही सकाळची ॲक्टिव्हिटी आहे. 8:30 ते 12:30ची आम्ही घेतली आहे. आणि ही ॲक्टिव्हिटी केल्यानंतर आम्ही अजून एक ॲक्टिव्हिटी घेतली आहे आणि ही एक ॲक्टिव्हिटी घेतली आहे. 7 आयलंड सनसेट टूर घेतली आहे. ही लाँग टेलने आहे आणि याच्यामध्ये 7 आयलंडवर घेऊन जाणार जी 11:30 12:30 वाजता चालू होईल.
आणि संध्याकाळपर्यंत आहे ही टूर, म्हणजे 8 वाजता संपते ही टूर. सो पिकअप ड्रॉप आहे आणि चांगली डील आम्हाला मिळाली पूर्ण. जी डील मी क्लूकवर बघत होतो, म्हणजे 7 आयलंड टूर क्लूकवर जी बघत होतो ना, तिथे मला इंडियन रुपीजमध्ये सांगतो मी, पर पर्सन 2900 दाखवत होते. 7 आयलंड टूर झाली. आणि दुसरी एक ॲक्टिव्हिटी आहे 7 in 1 म्हणून, ती पण आम्हाला खूप स्वस्त मिळाली. ती 1200 बातला होती. ती कमी करून आम्ही 600 बातला आणली. म्हणजे ते 2500 बात वगैरे काही सांगतात. आणि तुम्ही चेक करा प्राईस, इथे येऊनच करा बुक. क्लूकवरून केलं तर चांगलं आहे, तेव्हा तुम्ही बुक केलं तर. पण इथे येऊन केलं तर माझ्या मते अजून तुम्हाला कन्सेशन आणि डिस्काउंट मिळतो. आणि हे पिकअप अँड ड्रॉप वगैरे सगळे इन्क्लूड आहे. तो प्लॅन पूर्ण असा केला आहे मी की फुल डे मस्त ॲक्टिव्हिटी करू आम्ही. कारण की आजच्या दिवसात आम्ही काही नाही केलं, फक्त मार्केट एक्सप्लोर करतो आहे. मजा येते मार्केट एक्सप्लोर करायला. तर ते कुठे चाललं आहे? हे बघ, एक मिनी मार्ट आहे. हे काम की चीज़ है, ये भाई लोग, ये लोग आपकी काम की चीज़. सो हे मिनी मार्ट आहे. ते तुम्हाला बघा काय काय पाहिजे, ते तुला जी वाईन वगैरे पाहिजे असेल किंवा काय पाहिजे तू बाय करू शकतेस. इथे सगळे काही तुम्हाला सामान मिळेल. 7-11 सारखंच आहे हे पण. तुम्हाला फूड वगैरे स्नॅक्स वगैरे काय पाहिजे असेल, कॉस्मेटिक काय हवं असेल, सगळं इथे. तो एमनॉंग बीच आहे, त्याच्या पुढेच आम्ही सरळ आलो. तर इथे हे नाईट मार्केट आहे, हे एक्सप्लोअर करायला नक्की आहे. इथे पण खूप भारी आहे. खाणार का मगर? शपथ, कसं खातात? ही वाईब आहे, वाईब. हे मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये तुम्हाला महाग मिळतं ना फूड, ते इथे खूप स्वस्त मिळतं. इकडे आलात तर 500 रुपीजमध्ये जेवून जाल. जर हॉटेलमध्ये गेलात तर 1000 रुपीज कुठेच नाही. 1000 आणि 1500 रुपये. नुसतं फिश फूड, शेल फिश खूप खातात ना हे लोक, है ना? खूप जास्त शेल फिश खातात. जे पण खाल ते बघून खा, म्हणजे ते सगळंच मिळतं. डम्पलिंग्स आहेत, डम्पलिंग्स. मी मिक्स स्मूदी घेतो आहे. तर स्वप्नालीला चूज करायला दिलं त्यांनी की काय काय फ्रूट्स हवेत तिला. थँक्यू. So I gave her little change. She called me top shot, yeah, I keep a few things. Drop me uptown, yeah, I got a few rings. And moral is
खायला घ्या तिकडे आणि इथे येऊन बसा आणि एंटरटेनमेंट पण होईल तुमचं.